रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल। 1 ते 30 ऑक्टोबर पर्यंत ऑफर्सचा धुरळा आणि खास दिवाळी गिफ्ट। नारायणपेठ साडी 333, काजूकतली पैठणी 693, गजलक्ष्मी पैठणी 754, राजहंस व कलांजली पैठणी 747, लिनन शर्ट 387, खादी शर्ट पीस 243 आणि बॉय शर्ट फक्त 199 मध्ये। तर मग त्वरा करा, रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे आणि शाखा। ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। दत्तवाड नूतन सरपंचपदी अनिता कडाके यांची निवड। दत्तवाड तालुका शिरोळे येथील यड्राव गटाच्या अनिता कल्लाप्पा कडाके यांची आज बिनविरोध नूतन सरपंचपदी निवड करण्यात आली। मावळते सरपंच चंद्रकांत कांबळे यांनी स्वेच्छेने सरपंच पदाचा राजीनामा दिल्याने त्यांनी उर्वरित काही महिन्यांकरिता अनिता कडाके यांची निवड करण्यात आली। मावळते सरपंच चंद्रकांत कांबळे यांनी पावणे 5 वर्षापर्यंत अनेक विकास कामे करून त्यांनी गावाची सेवा केली। आज सरपंच कांबळे यांनी त्यांच्या स्वेच्छेने राजीनामा देऊन सौ कडाके यांना संधी देण्यात आली। ही निवड देशभक्त रत्नापन्ना कुंभार सभागृह दत्तवाड येथे करण्यात आली। यावेळी गुरुदत्त शुगर्सचे संचालक बबनराव चौले, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते धन्यकुमार सिद्धनाळे, ग्रामसेवक अधिकारी संतोष चव्हाण, BY शिंदे, माजी सरपंच अशोक पाटील, उपसरपंच रफिक मुल्ला, नूर काले, कल्लाप्पा कडाके, माजी उपसरपंच संजय पाटील, ॲडव्होकेट सुरेश पाटील, अकबर काले व ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। महानकर न्यूजसाठी संजय सुतार, दत्तवाड। आज माझी नूतन सरपंच म्हणून निवड झाली। त्यामध्ये आमचे चंद्रकांत सर यांनी 4.5 वर्ष कारकिर्दीमध्ये राहिलेले जे 6 महिने आहेत त्यांनी मला ते दिले। त्यांच्या नेतृत्वाखाली मला सरपंच मिळालं आणि ते म्हणजे आरक्षण त्यांचं पुरुष आरक्षण होतं, तरी पण त्यांनी मला महिला आरक्षण असू दे म्हणून सरपंच पण दिलेलं आहे। आणि माझ्या सावित्रीबाई महिला मंडळ आणि पंचशिला महिला मंडळ या दोन्ही महिला मंडळांनी मला निवडणुकीसाठी अतिशय सहकार्य केलं आणि त्यांच्या याच्यामधून मला नेतृत्वाखाली मला 3 वेळा निवडून दिलं आणि मी त्यांच्या नेतृत्वाखाली 10 वेळा म्हणजे 10 वर्ष राजकारण करत आहे। त्यांच्या सहकार्याने मी इथपर्यंत आलेले आहे आणि मी त्यांची आमच्या महिलांची जे अडचणी असतील, जे कामं असतील, मी माझ्या परीने कितपत होईल त्यापरीने मी काम करेन आणि माझ्या महिला मंडळाचं असंच आणि सहकार्य राहावं। माझे सहकारी जे आमचे समाजामध्ये जे सहकारी आहेत, ज्येष्ठ असू दे किंवा हे असू दे, त्यांचे सहकार्य मला असावे असं मी एवढे विचार व्यक्त करते आणि आभार मानते।